अंबरनाथ तालुक्यातील 6 शाळांना शिक्षण विभागाने अनधिकृत घोषित केले। तसंच या शाळांमध्ये ॲडमिशन घेऊ नये असं आवाहन पालकांना केलं आहे। या शाळांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आले असून शिक्षण विभागाने कसून चौकशी केल्यास आणखी अनेक अनधिकृत शाळा सापडतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे। अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहरातल्या 3 तसंच वांगणीमधल्या 3 शाळांचा या अनधिकृत शाळांमध्ये समावेश आहे। यात बदलापूरच्या शिरगाव परिसरातील श्री चैतन्य टेक्नो स्कूल, पनवेल हायवेवरील अनिरुद्ध हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सोनिवलीतील स्टारलाइट इंटरनॅशनल स्कूल, तसंच वांगणीच्या कुडसावरेमधील नेसम इंग्लिश मीडियम स्कूल, डोणे गावातील रुद्र इंटरनॅशनल स्कूल आणि वांगणीतील नवजीवन इंटरनॅशनल स्कूल या 6 शाळांचा समावेश आहे। या शाळांना वर्ग भरवण्यासाठी शासनाची कोणतीही मान्यता नसून त्यामुळे त्यांना अनधिकृत घोषित करत कोणत्याही पालकांनी या शाळांमध्ये आपल्या मुलांचे प्रवेश घेऊ नयेत असं प्रसिद्धीपत्रक अंबरनाथ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलं आहे। तसंच या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं तर त्याला शासन जबाबदार राहणार नाही असंही या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय। इतक्यावरच न थांबता बदलापूर पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये या शाळांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दरम्यान अंबरनाथ तालुक्यात अनेक अनधिकृत शाळा असून शिक्षण विभागाने कसून चौकशी केल्यास आणखी अनेक अनधिकृत शाळा सापडतील आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचेल। त्यामुळे शिक्षण विभागाने कसून चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अविनाश देशमुख यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर। खोदापार निकला चुवा जवळपास 450च्या वरती अंबरनाथ तालुक्यामध्ये शाळा आहेत। त्यातले 50% खाजगी आहेत, 50% या सरकारी आहेत। जेवढ्या सरकारी शाळा खाजगी शाळा आहेत त्यांची जर खोल प्रमाणात चौकशी केली तर या 5-6 नव्हे त्याच्यापेक्षा इनलिगली शाळेची संख्या जास्त आहे। जून महिन्यामध्ये ॲडमिशन चालू होतात, त्याच्या अगोदर या तालुक्यामध्ये किती अनधिकृत शाळा आहेत त्याची लवकरात लवकर चौकशी करून त्या पटलावरती आणा। की अशा प्रकारे जर तुम्ही चौकशी नाही केली तर पुन्हा विद्यार्थी त्याचे पालक हे इनलिगली शाळेमध्ये प्रवेश घेतील तर त्यांना आयडिया नसते ही शाळा लिगली आहे की इनलिगली आहे। असं जर नाही केलं आणि कुठल्याही प्रकारची यामध्ये हेळसांड केली तर दुसरा नोटांचा हार माझ्या गट शिक्षण अधिकाऱ्याच्या त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गळ्यात घालण्यात येणार आहे।